तर इथं मी सीताफळ बनवलेला आहे. त्याच्यानंतर हे कलिंगड आहे, तर याला कलर करायचा आहे. म्हणजे आपण अर्धा कलिंगड कट करतो तसं हे बनवायचं आहे. त्याच्यानंतर हा आहे पेरू. इथं बनवलेला आहे संत्री. त्याच्यानंतर हा आहे सफरचंद, डाळिंब. तर इथं बनवलेले आहे स्ट्रॉबेरी, चिक्कू आणि इथं ग्रेप्स बनवलेला आहे. नमस्कार मित्रांनो, मी श्वेता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये करते तुमचं स्वागत. तर कसे आहात तुम्ही? आशा करते की खूप छान असताल. तर काल रात्री आम्ही इकडे आलेलो आहे, म्हणजे माझ्या सासरी. तर आता दुपार झालेले आहे आणि आता दुपारचे 1:30 वाजत आलेले आहे. तर इथं माझा दुपारचा स्वयंपाक चालू आहे. तर इथं माझा भात आणि हिरव्या मुगाची आपण पातळ आमटी करतो ती झालेली आहे. आणि आता चपाती भाजी करायची बाकी आहे. तर स्वरा स्कूलवरून आलेली आहे, तर ती जेवण करते, कारण मग तिला थोडा वेळ आराम करून मग ट्युशनला जावं लागतं 5 वाजता. आणि शौर्य पाहतो आहे कार्टून. सकाळी इथे भाज्या आल्या होत्या, तर मी कोथिंबीर नीट करून ठेवली आहे. त्यानंतर गवार निवडायची आहे आणि टोमॅटो सुद्धा फ्रीजमध्ये ठेवायचे आहे. शौर्याचं काय चाललेलं आहे पाहूया. हे बघा, काल लॉलीपॉप आणलेलं ते अजून खातोय शौर्य. आणि स्वरा इथं जेवण करते दुपारचं. आता भाजी आणि चपाती बनवायचं राहिलेलं आहे, तर तेवढं मी आता बनवून घेते. तर घरामधलं पण थोडंसं आवरायला वगैरे मला उशीर झाला आज. तर 2 दिवस जरी आपण घरी नसन तरी पण किती स्वच्छता असली तरी आपल्याला घरामध्ये वेगळीच अशी धूळ वगैरे वाटते. तर आता मी स्वयंपाक वगैरे करून घेते. तर 2 दिवस खूप छान वाटत होतं तिकडे, कारण आम्ही फक्त वरची कामं करतो. तर मम्मीच्या हातचं आपल्याला खायला मिळतं, म्हणून आपल्याला खूप छान वाटतं. आणि सासरी कसं आपण जेव्हा बनवून तेव्हाच आपण खातो. 2 दिवस खरंच खूप छान वाटलं. आणि 2 दिवस कसे निघून गेले ते कळायला सुद्धा नाहीये. तर आज करमत नाहीये, पण किती राहिलं तरी शेवटी आपल्याला आपल्या सासरी यावंच लागतं. तर असो. तर ते सुद्धा शौर्य आणि स्वराला मिस करत असतील, कारण स्वरा आणि शौर्य तिथं गेलं की खूप मस्ती करतात. आणि शौर्य तर खूपच बोलतो, त्यामुळं मग त्यांना खूप करमून जातं. आज त्यांना सुद्धा घर असं मोकळं वाटत असेल. आता मी राहिलेला स्वयंपाक करून घेते, त्याच्यानंतर मग जेवण वगैरे होईल. नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर आता वाजलेलं आहे संध्याकाळचे 8 आणि आमचा चहा वगैरे झालेला आहे. तर दुपारी थोडासा आराम सुद्धा केलेला आहे. तर इथं शौर्याने बघा काय केलेलं आहे. हा, आमच्या शौर्याने फुगा बनवलेला आहे आणि त्याला थोडासा पीळ दिला आणि त्याला असं वाटतंय त्याची गाठ बसलेली आहे. तर तो खूप हॅप्पी झालाय की त्याला असं वाटतं की त्याने फुग्याला गाठ मारलेली आहे. तर आज स्वराच्या स्कूलमध्ये शाडू मातीची गणपतीची मूर्ती बनवायची होती, ती स्पर्धा होती. तर तिने मूर्ती बनवलेली आहे. तर चला मग तुम्हाला दाखवते. स्वराने आज ही गणपतीची मूर्ती बनवलेली आहे शाडू मातीची. तर स्वराने खूप छान अशी शाडूची मूर्ती बनवलेली आहे. मी तिला सकाळी हे माती मळून दिली होती, तर ही शाडूची माती एवढी शिल्लक आहे, तर ही आता वायाच जाईल. मी विचार केला की मग आता याची फळं बनवते आणि मग त्याला उद्या सुकल्यानंतर कलर वगैरे करता येईल. तर माझ्या शौर्याच्या अंगणवाडीमध्ये परवा जे बाजार वगैरे बसतो त्याच्यावर आधारित कार्यक्रम आहे, मग तिथं त्याला यूज होतील. तर आता चला मग आम्ही फळं वगैरे बनवून घेतो. तू बनव ना, तुला देऊ थोडं, नंतर हात धुवायचे बाबू. तर आता बघू, जेवढं जमेल तेवढं मी बनवते, कारण ही माती अशीच वाया जाणार आहे, त्यापेक्षा त्याचे फ्रूट तरी बनतील. तर मी जेव्हा माहेरी गेले होते तर तिथे भेटतात ते नर्सरीचं दुकान आहे, तर तिथून ही शाडूची माती काल आणली होती. आता हे मळलेले असल्यामुळे मग विचार केला याचं काहीतरी बनवूयात. आता याचे मी छान असे फ्रूट बनवते, तुम्हाला सुद्धा दाखवते.
तर एवढं झाल्यानंतर मला स्वयंपाक सुद्धा करायचा आहे. तर सगळी फळं बनवून झाल्यानंतर मग तुम्हाला दाखवते मी कोणती कोणती फळं बनवलेली आहे. चला मग नंतर भेटूया. तर इथे मी संत्री बनवलेले आहे. आता याला उद्या कलर करायचंय. त्याच्यानंतर इथं आहे ऍपल. त्यानंतर ही बनवलेले आहे स्ट्रॉबेरी. हे कलर केल्यावर अजून छान दिसेल. त्यानंतर हा चिक्कू. इथे बनवलेला आहे आंबा. आमच्या शौर्याने बघा बरं काय बनवलंय. बघू बाबू काय बनवलंय. आमच्या शौर्याने बघा बरं काय बनवलंय. तर माझं बघून तो पण बनवतोय. अजून काय बनवायचं. आता अजून थोडीशी फळं राहिलेली आहे तर ती पण आता बनवून घेतो. तर इथं माझी फायनली सगळी फळं बनवून झालेली आहे. तर चला तुम्हाला दाखवते. तर इथं मी सीताफळ बनवलेलं आहे. त्याच्यानंतर एक कलिंगड आहे. तर याला कलर करायचा आहे. म्हणजे आपण अर्धा कलिंगड कट करतो तसं हे बनवायचं आहे. त्याच्यानंतर हा आहे पेरू. इथं बनवलेला आहे संत्री. त्याच्यानंतर हा आहे सफरचंद, डाळिंब. तर इथं बनवलेले आहे स्ट्रॉबेरी, चिक्कू आणि इथं ग्रेप्स बनवलेला आहे. तर जेव्हा ही सगळी फळं कलर करेन तेव्हा ती खूप सुंदर. आताच माझी मातीची फळं बनवून झालेली आहे आणि आता मला करायचं आहे संध्याकाळचं स्वयंपाक. तर तुम्हाला माझी फळं कशी वाटली ते नक्कीच सांगा कमेंटमध्ये. तर तुम्ही सुद्धा लहानपणी फळं बनवलेले असेल आणि मी सुद्धा लहानपणी बनवलेले आहे. आणि आम्ही मातीची भांडी सुद्धा बनवायचो. तसंच दिवाळी आलं तर आम्ही पंत्या सुद्धा मातीच्या बनवायचो. आणि किल्ला तर आपल्या लहानपणी आपण म्हणजे बनवायचोच. तर त्या सगळ्या गोष्टींची मला आज आठवण झाली. तर आजचा ब्लॉग इतकाच असणार आहे. तर आय होप की तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटू उद्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.